तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या परड्यामध्ये जी फळं आणि फुलाची झाडं आहेत ते दाखवणार आहे. आमच्या परड्यामध्ये बरेच फळांची झाडं आहेत. चला तर मग तुम्हाला मी दाखवतो काय नक्की. पहिले बघा, परड्यामध्ये येताच नाही ते चिकूचं एक झाड आहे, त्यावरती बरेच चिकू लागलेले आहेत बघा. अजून छोटे आहेत ते बघा. मस्तपैकी असे बरेच चिकू लागले आहेत झाडात. हे बघा, हळूहळू लागले आहेत. हे बघा, बऱ्यापैकी चिकू होते का झाडाला, म्हणजे भरपूर चिकू लागलेत. असे नाही बोललास तरी 100-150 चिक्कू असे लागतात, नाही बोललं तरी झाडाला. बघा, भरपूर असे चिक्कू होते. अजून भरपूर आहेत, वरती पण आहेत आणि खाली खाली आम्ही बऱ्यापैकी चिकू काढले. अजून छोटे पण होते बघा. आता आताशे फुलतं चिकू आहे बघा, लहान साईजा. तर हे झाला एक चिकूचा झाडा. तो बघा सगळ्यात मोठं एक थया तुम्हाला दाखवतो ते बघा. बघा म्हणले बघा, हे बघा मस्तपैकी हे चिकू आहे एक. आता तुमका इथे दुसरं झाड दाखवतं आमच्या इथं. तर हे आहे बोराचं झाड, समोर दिसतात ते. पर ह्या बोरमध्ये ना हा मेल वर्जन हा, आणि एका बोरा धरणत नाही. किती वर्ष झाली हे जुनं झाड, काटे बिटे आहेत पण ते का बोरात लागत नाही बघा. तर हे समोर दिसतंय ते हे पेरूचं झाड बघा. येते पेरू लागले नाही त्याला, माकड्यांनी सगळी वाट लावली या झाडाची. पण एक पेरूचं पण झाड आपरड्यात इथे समोर दिसतं तसा. तर हा चिकू बघा केवढा मोठा झालेला. हे बघा साईज काय झाली हा. नंतर हे पुढे दिसतं ते जामचं झाड, आणि ह्याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी व्हिडिओ आपले व्हायरल झालेले आहेत. पूर्ण जाम संपले तरी हा मोहूर परत आलेला आहे आणि परत एकदा जाम फुलायला सुरुवात झालेली आहे बघा. हा बघा सगळा मोहूर आलेला आहे, फुलं असं ह्याच्यापासून तो जाम तयार होतो. त्यानंतर परड्यामध्ये हाय माड आहे एक. माडाक बघा, माडाला आहेत नारळ असं थोडेफार होत. नंतर जे आपल्या समोर दिसतंय ते हे आहे काजू झाड आहे, आणि ह्याचे पण आपल्या चॅनलवरती बऱ्यापैकी व्हिडिओ झालेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे खूप नाही बोलू शकतात तरी खूप व्हिडिओ झालेले आहेत. आणि हे काजी बघा, आता आम्ही परड्यातनं साफसफाई करायला आलेलो बघा. इथे पूर्ण साफसफाई केली, त्याच्यामध्ये बघा किती गावले आहेत काजू. हे बघा, ही एक पिशीभर काजी गावले आणि ही एक पिशीभर काजी गावले बघा. नाही बोललं तरी 2 पिशी गावले. अर्धा किलोचे तरी काजी आहेत दोन्ही जर मी हे केलं असतं. कारण बोंडू सकट हा जरा जास्तच वाटतो बघा. तेवढे भारी असे बोंडू गावले. हे बघा लाल. कोणाकोणाला हा खायला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे सोडलं असतं आमच्या झाडामध्ये हा एक कलमाचा झाडा. तर हा एक कलम आहे आमच्यात. ते एकदा एकही आंबा धरला नाही याला. हा सीझन वाईज येतो, म्हणजे 1 वर्ष आला तर 1 वर्ष गॅप करतो असातला हा व्हरायटी आहे. तर हा कलम आहे. हापूस आहे. हापूस गेल्या वर्षी भरपूर आंबे भेटले. त्यानंतर इथे तुम्हाला दाखवतो हा इथे पोपळीची झाडं, आणि पोपळी हे बरेच लोक लावतात. अजून बघा हे लहान आहेत पोपळी. इथे एक आहे पोपळी, हे बघा मस्तपैकी. आणि ही पोपळी जरा साधारण आहे. साधारण म्हणजे ही बऱ्यापैकी आहे, नाही बोलला तरी ही 3-1 वर्षाची असतेली माका वाटतं. 3-4-1 वर्षाची असणार. ग्रोथ जरा स्लो आहे पण ती बऱ्यापैकी झालेली आहे. नंतर तिचा खालचा जो बेस आहे ना तो एकदम भारी झालेला आहे. आणि हा आता सध्या लागलेला एक झाडा, जे आता लवकरच पुढच्या वर्षी धरेल याची गॅरंटी आहे. आणि शेवटचं एक फळ दाखवतो ते म्हणजे आपल्या फळात आहे ते फणस. तर हा फणस दिसतोय हा कापा फणस आहे, आणि कापामध्ये हा बरका व्हरायटी आहे. कापा बरका फणस आहे हा. म्हणजे बरका म्हणजे बारके घरे असतात, आणि कापा ते तुम्हाला माहिती आहे एक रसायन कापा असतो, त्यातली एक व्हरायटी आहे. ह्याला आपण बऱ्यापैकी साईज झालेले आहेत बघा इथे खूप अशी. मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.